नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण येसूर मसाला चिकन थाळी ही रेसिपी बघणार आहोत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे सर्वात प्रथम मी 4 कांदे साल काढून कापून घेतलेले आहेत आणि ते बत्त्याच्या सहाय्याने फोडून भाजण्यासाठी ठेवणार आहे। इथे गॅस वरती मी जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती कांदे भाजण्यासाठी ठेवणार आहे। कांदे भाजून होतील तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतलेला आहे। त्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण हे बारीक कुटून घेणार आहे। त्यामध्ये थोडंसं खोबरं घालणार आहे। हे चिकनला फोडणीला टाकण्यासाठी कुटून घेणार आहे। हे वाटण लवकर बारीक होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण कुटून घेणार आहे। त्यामुळे चवही छान येते आणि रंगही छान येतो। इथे आपलं हे लसूण, कोथिंबीर, मिरची, आलं, खोबरं यांचं वाटण कुटून तयार झालेलं आहे। ते मी एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेत आहे। आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेणार आहे, जो की चिकनला फोडणीत परतण्यासाठी वापरणार आहे। इथे कांदे एका अंगावरती भाजलेला आहे, त्यामुळे मी कांदे उलटून ठेवत आहे। हे आपले कांदे पण भाजून झालेले आहेत, त्यामुळे मी आता गॅस बंद करणार आहे आणि आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे। त्यामध्ये मी पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा खसखस घातलेली आहे। ती बिना तेल घालताच भाजणार आहे। तेल घातल्यानंतर खसखस बारीक होत नाही, म्हणून बिना तेलाचीच भाजून घ्यायची। खसखस काढून घेणार आहे। आता परत गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये मी 2 चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे। एकदम कमी गॅसवरती हरभऱ्याची डाळ ही छान भाजून घ्यायची आहे। इथे आपली डाळ पण भाजून झालेली आहे, ती पण मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। गॅसवरती तवा ठेवून आता त्यामध्ये मी 2 ते 3 चमचेच्या अंदाजे बाजरी घेतलेली आहे। ती बाजरी घालणार आहे। येसूरमध्ये बाजरी ही खूप महत्त्वाची असते। बाजरीच्या थोड्याशा लाह्या फुलायला लागल्या की बाजरी भाजली असे समजायचं। तुम्ही बघू शकता इथे बाजरीच्या छोट्या छोट्या लाह्या तयार झालेल्या आहेत, म्हणजेच बाजरी भाजून झालेली आहे। आता परत गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये मी फुटाणे घालणार आहे। फुटाणे हे अर्धी वाटी फुटाणे आहेत। हे पण मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। इथे फुटाणे भाजून झालेले आहेत, ते पण आपण बाजरी काढली त्या ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर मी तव्यावरती आता तांदूळ घालणार आहे। तांदूळ हे पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत। ते एकदम लालसर छान भाजून घ्यायचे आहेत। हे तुम्ही बघू शकता तांदूळ पण छान भाजून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया। नंतर मी खोबरं भाजण्यासाठी घालणार आहे। खोबऱ्याचे बारीक पातळ काप करून घेतलेले आहेत। इथे खोबरं तव्यावरती घालून झालेलं आहे, ते लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। खोबरं पण मंद गॅसवरतीच भाजायचं आहे, म्हणजे वरतून जळणार नाही। इथे आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे। इथे खोबरं भाजून झालेलं आहे, ते मी ताटामध्ये काढून घेत आहे आणि नंतर पुढची तयारी करूया।
इथे तवा गॅसवरती ठेवून मी त्यामध्ये प्रथम खडे मसाले घालत आहे। त्यामध्ये दगडफूल, कर्णफूल, दालचिनीचा तुकडा, एक मसाला विलायची, एक तमालपत्र, 4 मिरी आणि 4 लवंगा आहेत। हे खडे मसाले पण भाजून झालेले आहेत। खडे मसाले भाजून झाल्यानंतर इथे मी 3 लाल मिरच्या आणि धने घातलेले आहेत। मिरची मी बेडगी वापरलेली आहे कारण माझ्याकडे बारीक मिरची नव्हती, शक्यतो बारीक मिरचीच वापरावी। इथे धने आणि मिरची पण खमंग भाजून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडंसं कोरडंच भाजून नंतर तेल घालत आहे, कारण सुरुवातीलाच तेल टाकल्यानंतर त्या तेलाच्या वाफेने वरतून पदार्थ खूप लवकर भाजतो आणि आतमध्ये व्यवस्थित भाजत नाही। इथे धने आणि मिरची पण भाजून झालेली आहे, ती पण आपण काढून घेऊया। मिरची धने काढून घेतल्यानंतर मी इथे 4 हिरव्या मिरच्या घालत आहे। चिकन किंवा मटण बनवण्यासाठी हिरवी मिरची थोडी तरी अवश्य वापरावी, त्याने चव चांगली येते। इथे हिरवी मिरची पण भाजून झालेली आहे, ती आपण काढून घेऊया। आता तव्यावरती मी जे भाजलेले कांदे आहेत ते भाजून घेणार आहे। हे आपले कांदे पण भाजून झालेले आहेत। मी गॅस बंद करून कांदे खाली काढून घेत आहे। अशा प्रकारे आपला सर्व येसूर मसाला भाजून झालेला आहे। येसूरसाठी लागणारं परत प्रमाण सांगते। 1 वाटी फुटाणे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, त्याच्या अर्धी बाजरी आणि बाजरीच्या अर्धे तांदूळ असं प्रमाण घ्यायचं। धने आणि मिरची हे आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार माणसांच्या प्रमाणानुसार वापरू शकता। इथे तुम्ही बघू शकता मसाला किती छान प्रकारे भाजलेला आहे। आता आपण तो मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आधी सगळ्या मसाल्याची बारीक पावडर करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण घालून वाटून घ्यायचं। अशा प्रकारे मी इथं मसाल्याची पावडर करून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये कांदा, लसूण आणि अर्धा मसाला वाटून घेणार आहे। अर्धा मसाला मी कोरडाच ठेवणार आहे, कारण लागेल तसा वाटून वापरू शकतो किंवा नंतरही तो कामी येऊ शकतो। इथे माझा सगळा मसाला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मसाल्याची पेस्ट करायची। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे। हळद घालून झाल्यावरती त्यामध्ये मी 2 चमचे गरम मसाला म्हणजेच घरी केलेला काळा मसाला घालणार आहे। हा मसाला घालून झाल्यानंतर आपण केलेलं जे वाटण आहे ते मिश्रण यामध्ये घालून हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। इथे आपण मसाला व्यवस्थित परतून घेऊया। हा पहा, तुम्ही हळूहळू बघू शकता मसाल्याचा रंग बदलत चाललेला आहे। छान रंग आलेला आहे मसाल्याला। आणि नेहमीच्या डाळीच्या याच्या मसाल्यापेक्षा येसूर मसाल्याची चव अत्यंत वेगळी असते। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवून त्यावरती पांढरे तीळ घातलेले आहेत आणि ते खमंग भाजून घेतलेले आहेत। तीळ यासाठी आपण तीळ लावून भाकरी करणार आहोत, म्हणून इथे तीळ भाजून झालेले आहेत। आता भाकरीची तयारी करूया। इथे मी बाजरीच्या भाकरी करत आहे। भाकरी बनवत असताना पीठ हे जेवढं जोर देऊन मळाल तेवढी भाकरी सुरेख येते, म्हणजे कडेला चिरटत वगैरे नाही आणि छान चवीला पण छान लागते। इथं मी पिठाच्या उंड्याला तीळ लावून घेत आहे आणि भाकरी थापून घेणार आहे।
इथे माझी भाकरी थापून झालेली आहे आणि ती मी आता तव्यावरती भाजून घेणार आहे। अशा प्रकारे मी सर्व भाकरी करून घेणार आहे। चिकन आणि मटण म्हटलं की बाजरीची भाकरी ही ठरलेली असतेच, परंतु कोणाला कोणाला चपाती आवडते, तर आपण आपल्या आवडीनुसार खाऊ शकता। इथे आपली भाकरी भाजून झालेली आहे। तुम्ही बघू शकता भाकरी छान आलेली आहे, त्यामुळे पीठ हे जोरजोरात मळून घ्यायचं। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। यामध्ये मी चिकन शिजवण्यासाठी घालणार आहे, तर मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे। हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी हे वाटण घालणार आहे, जे की हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण खोबऱ्याचं, ते व्यवस्थित परतून घ्यायचं। इथं वाटण परतून झालेलं आहे, त्यामध्ये मी आता चिकन घालून घेत आहे। चिकन घालून झाल्यानंतर हे वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये मी सर्वात प्रथम हळद घालणार आहे। हळद मी 2 चमचे घातलेली आहे। त्यानंतर धना पावडर हे 2 चमचेच घातलेली आहे आणि चिकन मसाला तो मी 1 चमचा घातलेला आहे। आता खडे मीठ घालून घेऊया। तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठही वापरू शकता, पण शक्यतो चिकन किंवा मटणसाठी खडे मीठच योग्य असते। इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता त्यावरती मी एक ताटली ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालणार आहे। हे पाणी वरतून मी यासाठी घातलेलं आहे की 1-5 मिनिटं कमी गॅसवरती ह्या पाण्याला थोडंसं गरम असं वाटलं की हेच पाणी आतमध्ये घालायचं। इथे पाणी थोडंसं गरम झालेलं आहे। मी आता चिकनमध्ये पाणी घालत आहे आणि मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झाल्यावरती झाकण लावून याच्या 5 शिट्ट्या काढणार आहे। इथे चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता मी कुकरचं झाकण लावून घेत आहे। पाच शिट्ट्या झालेल्या आहेत। चिकन शिजलेलं आहे। ते मी आता कुकर खाली गॅसवरतून उतरून ठेवलेला आहे आणि ती पुढची तयारी करूया। हा जो मसाला भाजलेला होता त्यामध्ये मी आता पाणी घालून त्याला एक उकळी आणून घेणार आहे। ही प्रोसिजर मी यासाठी करते की नंतरचा रस्साही लवकर होतो आणि वेळही वाचतो आणि व्हेजवाल्यांना त्याच आमटीमध्ये तुम्हाला जे हवं ते घालू शकता। सोयाबीन असेल तर सोयाबीन घालू शकता, शेव असेल तर शेवही तुम्ही वापरू शकता। इथे पहा मी मसाला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता याला एक उकळी आणणार आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मसाल्याला उकळी आलेली आहे आणि इकडे मी चिकन पण बघतेय। चिकनलाही छान रंग आलेला आहे। आता आपण चिकन फ्रायची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी तेल घालत आहे थोडंसं। इथे मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घातलेलं आहे। अर्धा चमचा लाल तिखट काश्मीरी मिरचीचं, अर्धा चमचा धना पावडर आणि 2 चमचे वाटलेला मसाला घालून परतून घेणार आहे। त्यामध्येच मी थोडंसं चिकनचं सूप घालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून यामध्ये मी चिकनचे पीस घालणार आहे। इथं मी चिकन मसाल्याचा वापर केलेला नाही, कारण मी तो चिकन शिजवतानाच वापरलेला आहे।
हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता चिकन फ्रायला रंग छान आलेला आहे। यावरती मी आता गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालत आहे। आपलं चिकन फ्राय तयार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। त्यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकरमधील चिकनमध्ये आता मी ही केलेली आमटी घालणार आहे। तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही आमटी आधी करण्याचं प्रयोजन म्हणजे चिकनला लवकर उकळी येते आणि खाण्यासाठी लवकर तयार होते आणि व्हेज आणि नॉनव्हेज माणसांची भाजी वेगळी वेगळी करण्याची गरज पडत नाही। मी यामध्ये सगळी आमटी घालणार नाहीये कारण काही व्हेज माणसांसाठी पण आमटी शिल्लक ठेवणार आहे। इथे माझी सगळी तयार आमटी घालून झालेली आहे। आता आपण यावरती झाकण ठेवून याला एक उकळी आणून घेऊया आणि ह्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता चिकनला किती छान रंग आलेला आहे। तुम्हाला जर माझी ही येसूर चिकन मसाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।